विद्यार्थी मित्रांनो, डीएस मॅथ्स अकॅडमीच्या YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत। आपण बघत आहोत लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स, इयत्ता 10वीचं पहिलं चॅप्टर अल्जेब्राचं। त्यातला बघत आहोत प्रॅक्टिस सेट 1.1। त्यातला पहिला क्वेश्चन आहे, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन। सायमल्टेनियस इक्वेशन, व्हेन वी थिंक अबाउट two linear equations in two variables at the same time, then they are called simultaneous equation। ज्यावेळेस आपण दोन व्हेरिएबल मधल्या दोन लिनियर इक्वेशनचा एकाच वेळेस विचार करतो त्यावेळेस त्यांना म्हणतात सायमल्टेनियस इक्वेशन, एक सामायिक समीकरण। तर त्यातलं आपल्याला पहिलं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचंय, ज्यात दोन इक्वेशन दिलेले 5x + 3y = 9, कॉल दिस एज इक्वेशन नंबर 1। सेकंड इज 2x - 3y = 12, दिस इज इक्वेशन नंबर 2। Here plus 3y and here minus 3y, therefore we can cancel these two terms। इथे plus 3y इथे minus 3y ऍडिशन केली तर हे दोन्ही कॅन्सल होतील, त्यामुळे आपण ऍडिशन करतोय त्यांची। लेट्स ऍड इक्वेशन 1 and 2। ऍडिशन करूया दोघांची। तर पहिले इक्वेशन लिहून घेतले, दुसरे इक्वेशन लिहून घेतलेले। हा plus 3y आणि minus 3y होतील कॅन्सल। 5x + 2x = 7x। 9 + 12 = 21। Therefore x = हा 7 तिकडे ट्रान्सफर होईल, 21 ला डिवाइड होईल। 7 1 जा 7, 7 3 जा 21, 7 1 7, 7 3 21। x ची व्हॅल्यू आहे 3। प्लेस x इन इक्वेशन 1। x ची व्हॅल्यू 3 आपण इक्वेशन 1 मध्ये टाकणार आहोत। इक्वेशन मध्ये 1 मध्ये जिथे x आहे तिथे आपण लिहिणार आहोत 3। देयरफॉर काय होईल मग हे 5 × 3 + 3 × y = 9। जिथे x आहे तिथे आपण फक्त लिहिणार आहोत 3। 5 × 3 + 3y = 9। 5 3 जा 15। तर पुढची स्टेप असेल, therefore we can write, आपण असं लिहू शकतो 15 + 3y = 9। therefore next step is 3y = हे 15 तिकडे जाऊन मायनस होतील, 9 - 15। 9 मधून 15 गेले राहतील -6। therefore y = -6/3। 3 1 जा 3, 3 2 जा 6 किंवा 3 1 3, 3 2 6। therefore y = -2। therefore here solution is x ची व्हॅल्यू आहे 3, y ची व्हॅल्यू आहे -2। पुन्हा एकदा चेक करूया। जे दिलेले दोन इक्वेशन आहे ते आपण ऍड केले। +3y - 3y कॅन्सल झाला, 5x + 2x आलं 7, 7x। 9 आणि 12 ची ऍडिशन आली 21। x ची व्हॅल्यू 21/7, 7 3 21, त्यामुळे x ची व्हॅल्यू 3। x ची व्हॅल्यू 3 आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवूया। इक्वेशन 1 मध्ये जिथे x आहे तिथे 3 लिहिला आपण। 5 × 3 15 + 3y = 9। 15 ट्रान्सफर केले तिकडे, 3y = 9 - 15। 9 - 15 is -6। therefore y = 3 इकडे डिवाइड होईल, 3 1 जा 3, 3 2 जा 6 राहिले -2। त्यामुळे सोल्युशन आलं x ची व्हॅल्यू 3, y ची व्हॅल्यू -2।